रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरमे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्यां परम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू
तेजस्प्रदीप प्रदेशम विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्खला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्तिं नाथ वंदे पुनः पुनः वैरागेश परममूर्ती देव क्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभुजी जय जय माखन चोर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतांचा महिमा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे अगदी गोड असं वातावरण आहे ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही सर्व श्रोते मायबाप योगायोगाने या गावामध्ये दुसऱ्यांदा येणं झालं फार गोड असं वातावरण या ठिकाणी आहे परमार्थामध्ये सौंदर्य नसलं तरी चालेल पण परमार्थात सौंदर्य असणं गरजेचं आहे माहिती आहे तुम्हाला एखादी सुनबाई घरामध्ये सुंदर असेल अगदी लक्षपूर्वक ऐका एखादी सुनबाई घरात सुंदर असेल तर त्या सुनबाईचा नवीन नवीन लाड होत असतो बरोबर आहे ना पण जिचं मन सुंदर आहे जिचा स्वभाव सुंदर आहे जिचे विचार सुंदर आहे तिचा आयुष्यभर लाड केला जातो हा परमार्थ आहे अहो भाग्याने घडत असतो अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होय जेवढं योगदान आपल्या जीवनामध्ये या परमार्थासाठी देता येईल तेवढं दिलं पाहिजे अगदी कलियुगामध्ये नामचिंतनाने उद्धार होतो म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी इथं किती गायलं किती नाचलं किती आनंद घेतला आयुष्यामध्ये त्याची रुची वाढत जाते वैष्णव म्हणत नाही वारकरी म्हणत नाही की पुढच्या वर्षी दिवाळीची तारीख किती आहे पिंपरखेड मंडळी वाट पाहत असतील आता हा काला झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षी सप्ताहाची तारीख किती आहे ही आस ही आशा ही आपल्या मनामध्ये बाळगून आपण हा सप्ताहाचं नियोजन करत असतो मराठवाड्यामध्ये फार गोड प्रथा आहे आपल्या लेकी बाळी दिवाळीला जास्त येत नाही पण सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी येत असतात एखादी सासरवासी नसेल ती सासू सासऱ्याला म्हणते सासूबाई जर मला एकदाच वर्षातून पाठवत असाल तर मला भाऊबीजेला नका पाठवू म्हटले मग मला आमच्या गावाच्या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाला पाठवा ही नाळ भगवंताशी आपली जुटलेली आहे आणि म्हणूनच हा रंग ही रंग देवता आपल्या भूमीमध्ये चढत असते गोड असं वातावरण आहे अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होय किती मोठा योगायोग आहे आपण सगळे वैष्णव आहोत 22 तारखेला अयोध्येमध्ये भगवान श्रीराम लल्ला विराजमान झाले आणि महाराष्ट्रामधले सप्ताह चालू झाले तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये भरपूर संत आहेत आधी करून संत मांदियाळी जर तुम्हाला सांगितली जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बहिणाबाई नामदेव महाराज एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबाराय ही सगळी संतांची मांदियाळी आहे आणि त्यामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा
वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज या सगळ्या संतांमध्ये जास्तीत जास्त पुण्यतिथी ज्यांची साजरी केली जाते ते राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत. सर्व संत अधिकारी आहेत. आडमार्गी गेलेल्या समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम राष्ट्रसंत भगवान बाबांनी केलं. दऱ्या खोऱ्यामध्ये वाहणारे लोक समाजामध्ये आणले. बाबांचं एक वाक्य ऐकलं असेल तुम्ही, पुनश्च एकदा मी सांगून जाईल. जमिनी विका पण पोरं शिकवा. जमिनी विका पण पोरं शिकवा. हे वाक्य जरी छोटं असेल तर याचा विचार किती मोठा आहे ऐका. कारण पोरं जर शिकली, संस्कारित झाली, जमिनी विकत घेतल्या जातील. बघा तुम्ही, त्यांना माहिती आहे पोरं जर सुशिक्षित झाली, संस्कारित झाली, जमिनी विकत घेतल्या जातील. पण पोरं जर संस्कारहीन निघाले, किती जरी जमिनी घेतल्या, मुलांचे संस्कार परत आणता येणार नाही. हा ध्येय, हा संस्कार ज्यांनी सर्वांवरती घातला असे असणारे राष्ट्रसंत भगवान बाबा, खऱ्या अर्थाने यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सोहळा चालू आहे आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानेच या पर्व काळामध्ये आपण आहोत. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. पहा, शेतकरी आहोत आपण. ज्याला जितकं योगदान देता येईल तो प्रत्येक जण देत असतो. आयुष्यभर जेवढा परमार्थ करता येईल तेवढा आपण सगळे करत असतो. नाही तर आयुष्यभर त्या ठिकाणी पाप करायचं. बांध कोरायचे, मंदिरातले लाईट काढून आणायचे, कीर्तनाला आला की चांगली चप्पल दिसली का विठोबा रुक्माईलाच निघून जायचं. आणि मग सप्ताह आला की मग एक काम करा, ह्या सगळ्या आठवणी झाल्या की मग त्याच्या लक्षात येतं जास्त वर्गणी दिली की एकदा पाप पेटून जाईल. कधी कधी पंच कमिटी जर एखाद्या मंडळाकडे गेली, महाराज वर्गणी द्या. पूर्वी लाईफ इज अ मनी होता, आता टाईम इज अ मनी झाले. आता लोक म्हणतात वर्गणी घ्या पण वेळ देता येणार नाही. स्वतः या धर्ममंडपामध्ये या, टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन करा, जळतील पापे जन्मांतरीचे. हा गोड परमार्थ याच देहाला आल्याच्या नंतर घडतो. अन्यथा पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यांना माहीत नाही, आपल्याला माहिती आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. अगदी आतापर्यंत असं ऐकलं होतं की महिलांना 50% आरक्षण आहे, महिलांना 50% आरक्षण आहे. पण पिंपरखेडमध्ये आल्याच्या नंतर लक्षात आलं आरक्षण 70-80% गेले. यांच्याकडं थोडंच राहिले. सांभाळून ठेवा, उगाच भाकरी तुम्हालाही थापावं लागतील. अवघड परिस्थिती आहे. माझ्या माता भगिनी, त्यांना मनापासून धन्यवाद देते. इकडं विनेकरी बाबा आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. माईक सिस्टीम फार गोड आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देते. गेल्या 8 दिवसापासून 2-2, 3-3 कीर्तनं चालू आहे. लांबचा प्रवास होतो. सिस्टीम जर चांगली नसेल तर तुमची सेटिंग नाही लागली तर यांची माझी लागत नाही. पहा, फार गोड सिस्टीम आहे. इकडं जे चोपदार बाबा आहेत त्यांनाही धन्यवाद देते. ज्यांची गोड अशी प्रथम चाल झाली त्यांनाही धन्यवाद देते. ईश्वर सरस्वती प्रत्येकाला देत नाही. गुणाबरोबर नम्रताही फार महत्त्वाची असते. आणि या कमी वयामध्ये आपण या संप्रदायामध्ये आलो हे भाग्याचं लक्षण आहे. लोक म्हणत असतील तरुण कीर्तनकार, गायक, वादक संप्रदायामध्ये आले आणि काय बदल झाला, तर मी तुम्हा सगळ्यांना सांगेन. पूर्वीच्या काळामध्ये कीर्तनं व्हायचे, अगदी मंदिरातच व्हायचे. मग यांचे बाबा सगळे ऐकायला, काहींना निम्म्यांना ऐकायलाच येत नाही, काहीला दिसतच नाही. मग त्यांनी कीर्तन ऐकायचे. मग शेजारच्या 1-2घांनी ऐकलं की मग त्या गावात ते कीर्तन चालायचं. परंतु आता परिस्थिती बदलली. सोशल मीडिया, तरुण कीर्तनकार, गायक, वादक या संप्रदायामध्ये आले. काय बदल झाला? जी तरुण पिढी व्यसनाधीन चालली होती ती तरुण पिढी या संप्रदायामध्ये आली. याच्यापेक्षा काय बदल पाहिजे आणखी? एवढा मोठा बदल या तरुण मुलांनी, गायक, वादकांनी आणि कीर्तनकारांनी केलेला आहे. या ठिकाणी ज्यांची चाल झाली त्यांना मनापासून धन्यवाद देते. मी एक वाक्य कीर्तनामध्ये नेहमी सांगत असते. पहा, ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल त्याने नम्र असावं, नम्री नसावं. आणि संप्रदाय आम्हाला नम्र राहायला सांगतो. फक्त राग एवढाच आहे, न ऐकती म्हणजे
किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील, करा रे बाबांनो भजन हरीचे. राग एवढाच आहे की तुम्ही संप्रदायामध्ये या, भजन करा, स्वतःचा उद्धार करून घ्या, आपले मुलं संस्कारिक बनवा. आणि म्हणून त्यासाठी हा हरिजागर असतो. दोन्ही मृदंगाचार्य या ठिकाणी आहे. काय नाव तुमचं? शंकर महाराज या ठिकाणी आहे, त्यांनाही धन्यवाद देते. प्रकाश महाराज या ठिकाणी आहे, त्यांनाही धन्यवाद देते. पखवाज वाजवणे एवढी सोपी गोष्ट नाही. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. ज्याला जाण आहे तोच सांगेल. आळंदीमध्ये राहतो आम्ही. कधी जरी एनी टाईम जर तुम्ही आळंदीमध्ये आलात तर अगदी इंद्रायणीच्या घाटावर तुम्हाला पखवाजाचा आवाज ऐकायला मिळेल. अंधार असतो, काळोख असतो आणि त्या अंधारामध्ये आमचे सगळे विद्यार्थी वादन करत असतात. कधी कधी हातातून रक्त येतं, सकाळी कळतं बोटं फुटलेत माझे. ही अवस्था, ही साधना ही सगळी मंडळी करत असतात. त्यांना मनापासून धन्यवाद देते. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुमचं काय नाव महाराज? दुर्गेश महाराज या ठिकाणी आहेत, प्रभू महाराज आहेत, गोपाल महाराज आहेत, डबल गोपाल महाराज आहेत. गोपाल पाहिजे, त्याच्याशिवाय काला कसा होईल महाराज? तुम्हा सर्वांना ज्ञात आहे आजचा 4था दिवस आहे नाही का? 3रा दिवस आहे, 4थं कीर्तन आहे. ज्यांच्या योगायोगाने नियोजनाने खऱ्या अर्थाने आमचं इथपर्यंत येणं झालं असे असणारे आमचे भरतदादा आंधळे, शरददादा आंधळे, अर्जुनदादा आंधळे, कालिदासदादा वाघमारे, ही सगळी मंडळी इथं आल्याच्या नंतर प्रथम मी एकदा येऊन गेले. पण या आंधळे कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर मला असं वाटलं नाही आज का मी कीर्तनाच्या गावात आले. मला त्यांच्या घरी आल्याच्या नंतर असं वाटलं की मी माझ्या माहेरात आले की काय, असा अनुभव, अशी प्रचिती मला आली. सोज्वळ मनाचे माणसं नेहमी भेटत नसतात. नेहमी भेटत नसतात. सज्जन माणसं नेहमी भेटत नाही, दुर्जन पावला पावलावर भेटत असतात. आपण महाराष्ट्रभर फिरतो, कधी कधी एखाद्याला रस्ता जर विचारला त्याने नाही सांगितला त्याचा राग नाही. तुमच्या लक्षात येते का? त्याने रस्ता नाही सांगितला त्याचा रागच नाही. पण आम्हाला जर उजवीकडे जायचं असेल तर तो सांगतो इकडं डावीकडे जा, तसंच तिकडं पुढं जा, तसंच जा, म्हटलं जा तिकडं. अशी माणसं जीवनामध्ये भेटत असतात. सर्वच आंधळे कुटुंबाला मी मनापासून धन्यवाद देते. तसे आमची भावकी आहे. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य तुम्हा सर्वांना लाभो. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. तुमच्या गावात प्रथमही येणं झालं, अगोदरही येणं झालं. आमचे महाराज म्हटले दुसऱ्यांदा जातोय आपण. आता यांचा काही वेगळा परिचय करून देणार नाही, पण आल्यानंतर यांचा रॉंग नंबर लागला ह्या कुटुंबाचा. आम्ही या ठिकाणी जोडीने आहोत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी शूटिंग चालू आहे, 4 यूट्यूब चॅनल आहे. तुमच्या शूटिंगमुळे बदल असा झाला की ज्या महिला घरामध्ये नुसती कपाटात साड्याची थप्पी लावून ठेवत होत्या, त्या महिला आता ह्या शूटिंगमुळे नवी नवी साडी घालायला लागल्या. मला वाटते देवाला सुद्धा सुकलेलं फूल आवडत नाही, चांगलं आवडतं नाही का? चांगलं फूल आवडतं. म्हणून ज्या दिवसापासून सप्ताह बसला असेल, अगदी काल्यापर्यंत आपण नवीन वस्त्र घालायचे असतात, नवीन वस्त्र घालायचे असतात. आणि नवीन वस्त्र परिधान केल्याच्या नंतर त्या देवाचं भजन करायचं असतं. माणसाने वस्त्राने आणि चेहऱ्याने सुद्धा उदास राहू नये परमार्थ करत असताना. अभंग सगळ्यांच्या पाठातील आहे, गोड आहे. लवकर कीर्तन चालू करते. उगाच लाईट गेली ती एक तर आमचा आडनाव आंधळे आणि त्यात रात्र. भयानक परिस्थिती आहे. संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज लागता कंठी प्रेम दाटे. नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. संत चरण रज लागता तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. संत चरण रज लागता. अभंग अगदी सोपा आहे आणि सरळ सरळ म्हणतो आपण. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. सहज लागत नाही, सहज लागले असते तर सगळ्यांचा उद्धार झाला असता. संतांपेक्षा दारुडे जास्त लोळतात. संत भेटत नाही,
अगदी सहज एखाद्या गावातून जर संत गेले तर सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास, सहज जरी एखाद्याच्या घरामध्ये गेले तर त्याचा उद्धार सहज करून टाकतात. तुम्हाला माहीत असेल त्या ठिकाणी अनेक संतांनी जे आपल्यापर्यंत येत नाही त्यांच्यापर्यंत जाऊन उद्धार केलेला आहे. आजा मेळा फार पापी होता, गो ब्राह्मणांना त्रास द्यायचा. आजामेळ एकदा काय झालं, तो चोरी करायला गेला, चोऱ्या करायचा आणि घर चालवायचा. बऱ्याचशा आजामेळ आत्तासुद्धा जिवंत आहेत, चोरी केल्याशिवाय त्यांचे घरं चालत नाहीत. पण एकदा काय झालं, त्याची पत्नी थोडीशी सुशील होती. त्यांच्या घरी काही संत आले आणि संत आल्याच्या नंतर त्या पत्नीला दिवस गेलेले होते. तिने दरवाजा उघडला. संतांनी सांगितलं, आई साहेब आजची रात्र आमची इथंच व्यवस्था करा. तिने सांगितलं, माझा नवरा एक नंबरचा डाकू आहे, चोर आहे, तुमची व्यवस्था जर इथं केली तर तो आल्याच्या नंतर तुम्हाला हाणेल, मारेल, काढून देईल, तुम्ही इथं राहू नका. संतांनी सांगितलं, आम्हाला मारलं तरी चालेल पण आम्ही त्याचा उद्धार केल्याशिवाय जाणारच नाही. संत तिथंच थांबले. नंतर आजा मिळाला. आल्याच्या नंतर पाहिलं, कोण आहात तुम्ही? फिरत फिरत आलो, इकडं तीर्थयात्रेला चाललो होतो, माझ्या घरी थांबलात? हो. तुमच्या पत्नीने व्यवस्था केली? काय व्यवस्था केली? मी लोकांची चोरी करून आणतो, दरोडे घालतो, आणि दरोडेखोराच्या घरी तुम्ही व्यवस्था करून घेतली. भीती वाटत नाही का तुम्हाला? संतांना कसली भीती आहे? नाही, थांबतो आम्ही इथंच. थांबू दिलं रात्रभर. आणि सकाळी संत निघाल्याच्या नंतर म्हटले, आम्हाला प्रत्येक घरी गेल्याच्या नंतर कोणी ना कोणी काहीतरी योगदान देतं, तुम्ही काहीतरी द्या. आजामेळ म्हटलं, मीच चोऱ्या करून आणले, तुम्हाला काय देणार आहे? मी काही देणार नाही. पण पत्नीने सांगितलं, संत जर रिकाम्या हाताने गेले तर शाप देतील तुम्हाला, म्हणून देण्याची पद्धत आहे तेव्हापासून. संत जर रिकाम्या हाताने गेले तर तुम्हाला शाप देतील, काहीतरी द्या. काय द्यायचं विचारलं तर संतांनी सांगितलं, काही देऊ नका, तुमच्या पत्नीच्या उदरामध्ये जे बाळ आहे त्याचं नाव नारायण ठेवा. माझा भाव लक्षात घ्या, अगदी धावत्या वेळेमध्ये सांगेल मी, तुम्हाला आठवलं म्हणून सांगते. तुमच्या पत्नीच्या पोटात जे बाळ आहे त्याचं नाव नारायण ठेवा, नारायण ठेवा. संत निघून गेले. वास्तविक पाहता काही कालांतराने आजामेळाला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं. नारायण ठेवलं. मग त्या नारायणात एवढा जीव. कुठेही बाहेर निघाल्याच्या नंतर आजामेळ म्हणायचा, नारायण चल माझ्या बरोबर, नारायण पाणी दे, नारायण जेवण दे, नारायण इथे येऊन बस, नारायण तिथे येऊन बस. एक दिवस यमराज घ्यायला आले त्याला. अंतकाळ जवळ आला. अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर आता त्याला भीती वाटू लागली यमराजाची. त्याने मुलाला आवाज दिला, नारायणा, ए नारायणा, मला यम घ्यायला आले, वाचव रे मला. वास्तविक पाहता मुलालाच आवाज दिला होता, पण देवाला वाटलं मला आवाज दिला की काय. तिकडून विष्णुदूत पाठवले. त्या यमराजाचे आणि विष्णुदूताचे भांडण सुरू झाले. हे म्हणायचं ते आमचं गिराईक आहे, विष्णुदूत म्हणायचं आमचं गिराईक आहे, यमराज म्हणायचं आमचं गिराईक आहे. अक्षरशः भांडणामध्ये विष्णुदूत जिंकले. ते म्हटले आमचं गिराईक आहे. मला सांगायचं तात्पर्य, आजामेळाचा जाता जाता उद्धार करून दिला. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती ते संत चरण रज. उगाच स्वतःला कोणी संत म्हणून घेत असेल, संत नवती जगा मानसा सारिके. संत दिसायला जरी माणसासारखे पण संत न होती जगा मानसा सारिके. तुम्हाला आळंदी जवळ कान्हूर म्हणून गाव आहे, केंदूर म्हणून गाव आहे. केंदूरचे संत कान्हू पाटक, त्यांच्याकडे एक काशीचा पंडित आला. आल्याच्या नंतर, महाराज इथं कान्हू पाटक कुठे राहतात? कुठे राहतात म्हणजे मीच कान्हू पाटक आहे. अहो मी त्यांचं नाव ऐकून काशीवरून आलोय. तुम्ही कसले कान्हू पाटक, तुम्ही कसले संत? तुमच्या अंगा खांद्यावर लेकरं खेळतात, तुम्ही संत नाही. बर, माझ्या अंगा खांद्यावर लेकरं खेळतात म्हणून मी संत नाही. घेतले लेकरं टाकले विहिरीमध्ये, आता आहे का मी संत? आता कसला संत? स्वतःच्या लेकराची दया नाही, जगाची काय दया करणार? आता नाही मी संत. बर, एक काम करा, काशीवरून आलात माझं नाव ऐकून, म्हटले हो 2 घास खाऊन खा, 2 घास तरी खा. काशीचा पंडित म्हटलं नाही, आताच लेकरं मारलेत, तुम्हाला सुतक पडले, मी सुतकाचं खात नाही, सुतकाचं खात नाही. एक काम करा, लेकरं जर जिवंत केली तर, ए लेकरांनो, हा काशीचा पंडित उपाशी जातोय, बाहेर या. घरातून लेकरं बाहेर येतात तशी विहिरीतून बाहेर आली. संत नवती जगा मानसा सारिके. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही.
जर संत जगाला कळाले असते तर मला वाटतं नारायणगडावरून भगवान बाबाला खाली उतरावंच लागलं नसतं. संत जर जगाला कळाले असते तर संत भगवान बाबांना शरीराचा कोणता तरी भाग खाली कापून टाकावाच लागला नसता. ज्यावेळेस लोक कशालाच कोणी आवरत नाही त्यावेळेस चांगल्या लोकांना बदनाम केलं जातं, त्याला कलंक लावण्यात येतो आणि कलंक काजळापेक्षा काळा असतो. तुम्ही पहा, एखाद्या माणसाला जर कलंक लागला त्याच्यासाठी तो शेवटचा दिवस असतो. कलंक एखादी न्यूज जर आली पेपरला, टी व्हीला, मोबाईलला, काजळापेक्षा काळा आहे ना महाराज. एखाद्याचा कलंक लागलेला चेहरा पहा तुम्ही, तो मेलेलाच असतो. राष्ट्रसंत भगवान बाबा शयन कक्षमध्ये त्यांच्या अंथरुणावरती कुणीतरी चोळी टाकली. दृष्ट प्रवृत्तीचे लोक आजही आहे समाजामध्ये आणि त्याच लोकांनी कल्लोळ केला. स्वतःला संत म्हणून घेता, स्वतःला संन्यासी म्हणून घेता, महात्मे म्हणून घेता आणि तुमच्या अंथरुणावरती बाईची चोळी आली कुठून? कल्लोळ केला. वाईट प्रवृत्तीच्या लोकांना तोंड द्यायचं नव्हतं, पण खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीमुळे माझ्या जीवनाला, माझ्या परमार्थाला कलंक लागतोय ती गोष्टच नाहीशी करून टाकली. चमत्कार असा झाला, जिथं जिथं रक्त सांडल्या गेलं तिथं तिथं तुळशी उगवल्या. रक्त सांडल्या गेलं त्या त्या ठिकाणी तुळशी उगवल्या गेल्या. रक्ताचा थेंब आणि थेंब सुद्धा देवाला अर्पण होता, परमार्थाला अर्पण होता. एखाद्याला म्हटलं असतं ना तुझं वाटोळं होईल तर 4 पिढ्या वाटोळं झालं असतं. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, या जगहितासाठी चालेल. अंगावरती चिखल घ्यावा लागला तरी चालेल, गाढवावरती बसावं लागलं तरी चालेल, पण आपलं जीवन या जगासाठी समर्पित करणारे संत आहेत. संतांमध्ये आपल्यामध्ये काय बदल आहे? नाथ महाराजांच्या अंगावर येऊन 108 वेळा थुकला, प्रसाद देऊन मुक्त केला. आपल्यात काय बदल आहे? आपण रस्त्याने चालताना एखाद्याने गाडीला कट मारला आणि तो निघून गेला तर माणसं 5-5 किलोमीटर त्याचा पाठलाग करतात. तिथं जाऊन धरतात, त्याला 2 टाकतात आणि गावात सांगतात 5 किलोमीटरवर धरला आणि हाणला. काहींना ईर्ष्या पसरवण्यामध्ये फार पुरुषार्थ वाटतो. हिंस्र पशु सुद्धा जंगलामध्ये ईर्ष्या पसरवत असतात. हरिण असते, हरिण ती कधीच कुणाचा द्वेष करत नाही. हरिण कधी द्वेष करत नाही, कोणत्या पशुला खात नाही, काहीच करत नाही. हरिण जगत असते. पण नाहकच काही पशु असे आहेत तिची ईर्ष्या करत असतात, ईर्ष्या करत असतात. हरिण दिसली का तिच्या पाठीमागं लागतात, खाऊन घेतात तिला. मला सांगायचंय, काही गोष्टी अशा आहेत की त्या सोडाव्याही लागतात, काही धराव्या लागतात. संत महात्मे बोलतात, खऱ्या अर्थाने रागवतात, पण तुमच्या हितासाठी रागवतात. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आपल्या काही सवय असे आहेत. आता कांदा आहे, कांदा जर चाकूने कट होत असेल तर तिथं तलवार कशाला आणायची? कांदा जर चाकूने कट होत असेल तर तिथं तलवार आणायची गरजच नाही. संत परमार्थ करत असताना व्यवस्थित हाताळतात. जसं लेकरावरती आई प्रेम करत असते, गाय वासरावरती प्रेम करत असते, तैसे मज येती सांभाळीत, तसे संत सांभाळतात. एक बाई
आपल्या छोट्याशा लेकराला घेऊन नाथ बाबांकडे आली. महाराज, लेकरू गुळ खातंय, किती सांगितलं तरी ऐकतच नाही, फार बेकार आहे. ऐकत नाही, किती सांगितलं तरी याचा गुळ खाणं बंद करा. महाराजांनी सांगितलं 8 दिवसाने घेऊन या. बाईला वाटलं 8 दिवसाने औषध देणार असेल, तयार करून देणार असेल. 8 दिवसाने बाई घेऊन आली. महाराज द्या आता औषध. एका जनार्दनी संत पूर्ण करी ती मनोरथ, द्या औषध. नाथ बाबांनी त्या लेकराला समोर बसवलं आणि सांगितलंय, बाळा आजपासून गुळ खायचा नाही, जा मावशी घेऊन. माझा सिद्धांत महत्वाचा आहे. ऐकायला जरी जड वाटत असेल तर मला संत सांगू द्या आणि मी पुढे चालणार आहे. नाथ बाबांनी एका वाक्यात सांगितलंय, बाळा आजपासून गुळ खायचा नाही, मावशी घरी घेऊन जा. बाबा अहो एकच वाक्य सांगायचं होतं तर 8 दिवसापूर्वीच सांगायचं ना. त्याच्यासाठी 8 दिवस लागतात का? मला वाटलं औषध तयार करता की काय. नाही मावशी नाही, 8 दिवस सांगण्यासाठी लागले नाही, आचरणात आणण्यासाठी लागले. स्वतः मी माझा गुळ खाणं बंद केलं आणि मग लेकरांना सांगितलं, त्यागाचं नाव संत आहे, ते संत चरण रज. एखाद्याचं आचरण चांगलं नसेल आणि चरण चांगले असेल, त्याचे चरण धरू नका, वाटोळ होईल तुमचं. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचे चरण संत चरण रज. संत सहज भेटत नाही, दुर्जन मात्र पावला पावलावर भेटत असतात. सज्जनही सहज भेटत नाही. दुर्जनाची भेट सकाळीच येतो रामराम घालायला. तुम्ही जरी म्हटलात त्याला भेटायचं नाही तर तो दररोज सकाळी तुमच्या घरामध्ये येतो. मी आहे बरं का गावात अजून. पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन करून घ्यायचंय की उद्धार करून घ्यायचा आहे हे संगतीवर अवलंबून आहे. परमार्थाचं सोडा, पण संसारामध्ये सुद्धा संगत फार महत्वाची आहे. पती आणि पत्नी याच्याही जर विसंगत झाली तर ते भांडण हायकोर्टापर्यंत जाऊ शकतं. बरोबर आहे की नाही? विचाराची विसंगत झाली तर ते भांडण हायकोर्टापर्यंत जाऊ शकतं. आणि त्यातल्या त्यात तो जर व्यसनाधीन असेल तर मग विचारूच नका. हिला ना विलाजाना का होईना 2 फटके त्याला टाकावेच लागतात, त्याच्याशिवाय पर्याय. विसंगती विचाराची. मी तर सांगत असते, पत्नी हा विषय सोडून माणसाने कुठेही इम्प्रेशन टाकलं तर ते चालतं, पण तिथं टाकायचं. एक जण पिऊन आला, एवढी टाकली की त्याला चालता येत नाही. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. घरी आल्याच्या नंतर पत्नीवर इम्प्रेशन टाकू लागला, हे बघ मी जर सरपंच झालो तर गाव बदलून टाकेल. शांत बसा. मी सरपंच झालो तर गाव बदलून टाकेल. मी आमदार झालो तर तालुका बदलून टाकेल. मी खासदार झालो तर जिल्हा बदलून टाकेल. मी मंत्री झालो तर राज्य बदलून टाकेल. ती म्हटली पॅन्ट म्हणून माझा परकर घातलाय तो पहिला बदलू, बाकीचं आपण नंतर बदलू. विसंगती झाली तर भांडण होण्याची शक्यता आहे. म्हणून संतांची संगत बहु अवघड आहे. संत भेटी अवघड आहे. संत भेटी फार अवघड आहे. संत भेट होणं, दुर्जनाची भेट होणं ही अवघड नाही, फार सोपी आहे. आणि दुर्जनाची संगत काही क्षणासाठी जरी भेटली, काही क्षणापुरती जरी दुर्जनाची संगत भेटली तर ती दुःख देत असते, सुख देत नाही. एखाद्या सप्ताला आलात तुम्ही, एखाद्या लग्नाला गेलात, काही क्षणाची एखाद्या दुर्जनाची संगत झाली, दुःख देते महाराज. एका नवीन मुलीचं लग्न झालं, बापाला वाटलं आता फाट्यापर्यंत सोडावं तिला. आता जुनी प्रथा आहे, पूर्वी गावात गाड्या येत नव्हत्या तर फाट्यापर्यंत जावं लागायचं. ही बुळबुळ काय चालली बरं?
बडबड असं काही करू नका की मी 11 वाजण्याची वाट पाहिल. प्रथा आहे फाट्यापर्यंत मुलीला सोडलं पाहिजे. बापाने सुटकेस उचलली. काही क्षणापुरती जरी दुर्जनाची संगत लाभली तर ती दुःखच देत असते, सुख देत नाही. सुटकेस उचलली. बाप पुढे चालत होता. त्या मुलीच्या बापाबरोबर मुलीचा पतीसुद्धा चालत होता. जावाई आणि सासरा बरोबर चालू लागले. आता जावयाचं हे इथं खाली घोट्यात होतं. त्याला बोलल्याशिवाय जमतच नव्हतं. सासरा कमी बोलणारा होता. जावाई म्हटला, सासरे बुवा, ह्या रोडच्या कडेला जी जमीन आहे ती कुणाची आहे? न पाहता सासऱ्याने सांगितलं, ती माझ्या वैऱ्याची आहे आणि मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. जावाई म्हटलं, असं नका तुमच्या वैऱ्याची, पण जमीन एक नंबर आहे. काही ना सवय ते बोलू नका. नाही बोलणारच. ती तुमच्या वैऱ्याची जरी असली तर जमीन एक नंबर आहे. सासरा म्हटलंय, बघा जावाई बुवा, तुम्ही नवीन आहात गावात, मला त्यावर काहीच बोलायचं नाही. ती वैऱ्याची जमीन आहे. असं नका वैऱ्याची, पण जमीन एक नंबर आहे. आणि त्या जमिनीमध्ये जी ज्वारी आलेली आहे ती फार सुंदर आहे. त्या तुमच्या वैऱ्याला 30 पोते ज्वारीचे होणार आहे. किती होणार आहे? 30 पोते होणार आहे. मग सासरा न बोलणारा बोलका झाला. तो म्हटलाय, बघा जावाई, तुम्हाला माहित नाही, त्याला 20 पोते होणार आहे. जावाई म्हटलं 30 पोते होणार आहे. सासरा म्हटलं नाही 20 पोते होणार आहे. जावाई म्हटलं 30 पोते. सासरा म्हटलं 20 पोते. जावायचं इथलंच खाली गोट्यात होतं. रोडचं काम चालू होतं. जसा जावाईने सासरा उचलला की खडीच्या गंजावर टाकला. जावाई त्याच्यावरून बसला. म्हणा 30 पोते. सासरा म्हटला, जीव गेला तरी 1 पोतं जास्त म्हणणार नाही, 20 पोते. पण ती वसू नावाची मुलगी अडचणीत आली. बाबा, पाठ लाल झाली की घासू घासू, हे बघ वसू, पाठ कितीही घासू, पण 10 पोत्याची क मात्र कशी सोसू. काय घेणं देणं आहे का? काही क्षणाची दुर्जनाची. पहा तुम्ही, कधी कधी अशा ठिकाणी कार्यक्रमाला जातो आम्ही, सोशल मीडियामुळे, का त्यांना पखवाजही माहीत नाही, विनाही माहीत नाही. एका ठिकाणी तर गेलो आणि ते म्हटले, भोपळं आणलं का बरोबर? म्हटलं, भोपळ्या, जर तुला भोपळं माहीत नव्हतं तर कशाला भोपळ्याला कीर्तन ठेवलं का तू? काही क्षणासाठी मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसं दिसायला माणसासारखे असतात, वजन वाढतं, वय वाढतं, ज्ञानम न वर्धंती. त्यांचं ज्ञान वाढत नाही. एक डॉक्टर काही मूर्ख सुधारवण्याच्या नादात गावात आला. किती येडे राहतात गावात, किती येडे राहतात. गावातले लोक म्हणले 2-4 जण आहेत. किती आहेत? 2-4 जण आहे. कशाने येड लागलं? म्हटले काही नाही, त्यांचं लग्न होत नाही. हां, बरेच येडे आहेत की त्यांचं लग्न होत नाही, हो येड लागलं. मग काय करतात ते? काही नाही, कुणाची वरात निघू द्या, हे डान्स करतात, डीजेवर नाचतात, नाचू द्या ना, काय जातं तुमचं? नाही तसं काही नाही, पण ते असे नाचतात, लोक उभे असतात, हे खालीहून डान्स करतात, नागिन डान्स करतात, उभे असलेले सगळे खाली पडतात. इतका गावाला त्रास आहे. डॉक्टर म्हटले काही काळजी करू नका, मी प्रयत्न करतो ट्रीटमेंट करण्याची. डॉक्टरनी नेलं त्यांना आणि एक 6 महिने ट्रीटमेंट केली 4 येड्यावर. किती? 4 येड्यावर. असे जर 10-15 येडे असते तर कसं झालं असतं गावाचं? फार अवघड आहे. 4 येड्यावर डॉक्टरनी ट्रीटमेंट केली आणि केल्याच्या नंतर आता डॉक्टरला पाहायचं होतं किती वेडे सुधारलेत, म्हणून डॉक्टरनी हॉस्पिटलमध्ये डीजे लावला. जसा डीजे लावला त्यातले 3 जण उठले आणि डान्स करू लागले. वैताग आला डॉक्टरला. एवढा शिकलो, अमेरिकेला पैसे घातले, फायदा झाला नाही. हे येडे काही सुधारले नाही. पण एक येडं तेवढ्यात वट्यावर बसलेलं दिसलं ना, अगदी शांत अवस्थेमध्ये मांडी घालून बसलेलं. आता मात्र आनंद वाटला. डॉक्टर गेला त्या येड्याजवळ, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. हे बघ, हे 3 जण नाही सुधारले, काही हरकत नाही, पण तुला फरक पडला, मला आनंद वाटतो. डॉक्टर झालं, सक्सेस झालं. येडं म्हटलं, डॉक्टर साहेब मी शहाणा झालो, तुम्हाला वेड लागलं. म्हटलं काय झालं? अहो म्हटले, डॉक्टर साहेब हे 3 जण त्या डीजेवर नाचतात तर नाचू द्या, पण मी कसा नाचू त्या डीजेवर? डॉक्टर म्हटले काय झालं? काय झालं म्हणजे? ती माझ्या लग्नाची वरात आहे आणि त्या वरातीचा मी नवरदेव आहे, म्हणून मी इथं बसलोय. बाकी शहाणन येड तसं काय? मूर्खस्य गात्रा निवर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. काही क्षणाची जरी वेड्याची संगत लाभली तर ती दुःख देणारी असते. म्हणून संत संगत अहो भाग्याने मिळते. अभंगाचं प्रथम चरण. संत
संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय। वासना अशी आहे कधीच माणसाला मरू देत नाही, वासना माणसाला मरू देत नाही। तुम्ही पहा माणूस मरतो वासना मरत नाही। माणूस गेल्यानंतरही काही लोक म्हणतात तो गेला पण त्याच्या इच्छा अपेक्षा अपूर्ण आहे। माणूस मरतो वासना मरत नाही। एक मजला बांधल्यानंतर दुसऱ्या मजल्याचे गज वरच काढून ठेवतो, याला वासना म्हटले जातं। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना मरू देत नाही। चांगलं लग्न झाल्याच्या नंतरही 4-6 महिन्यांनी असं वाटतं मेहुणी बरोबर केलं असतं तर बरं झालं असतं। वासना वासना फार अवघड आहे, जगू देत नाही मरू देत नाही। जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने। किती चिकाटीने परमार्थ संसार केला तरी त्या संसारामध्ये आणखी कमवून ठेवावंच वाटतं, ही वासना आहे। काही माणसं फार चिकट असतात, अनुभवाने सांगेल काही गोष्टी। संस्था आहे आळंदीमध्ये आमची, अगदी भाऊबाबांच्या नावाने 12 वर्ष झाले संस्था चालवते। भरपूर वारकरी आळंदी पंढरीला येत असतात, हौसे नवसे आणि काही गवशेही असतात। म्हणजे इकडं चोऱ्या करतील त्यात नवल नाही, पण तिथं येऊन का होईना एखादी पेटी पकवा सहज घेऊन जातात जर बाहेर ठेवला तर। आता ह्या कार्तिकी वारीला आमच्या 2 पेट्या चोरी गेल्या। मग इकडं जातं असं नाही, आळंदीत चोऱ्या होतात, हे फार आश्चर्य आहे माणसाचं। एक माणूस कधी न वारीला येणारा काही वारकऱ्यांबरोबर आला, कधी न परमार्थ करणारा, कधी न परमार्थ करणाऱ्या माणसाची भगवंत परीक्षा घेत असतो बरं का। वारीला आल्याच्या नंतर इकडं सप्ताहाला कधी देणगी दिली नाही। सप्ताहाचे लोक काहींची सवय आहे, जोपर्यंत देणगी चालू आहे तोपर्यंत सासरवाडीला जाऊन बसायचं, काल्याच्या पंक्तीला सगळी सासरवाडी जेवायला आणायची। हे काहींची सवय आहे वा। आणि म्हणून तो पंढरपूरला आला, चंद्रभागेचं स्नान झालं, बाहेर आला। बाहेर आल्याच्या नंतर आता त्याची परीक्षा घेण्यासाठी साक्षात भगवंत त्या ठिकाणी आले। वासुदेवाचं रूप घेतलं पखवाजी महाराज, वासुदेवाचं रूप घेतलं। वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला। हे पाटील कधी न पंढरपूरला येणारे, खिशातून रुपया सुद्धा खर्च केला नाही। आता वासुदेवाने सांगितलं की मी तुमच्या कुळाचा उद्धार करतो, 10,000 नाही मागत, फक्त 1 रुपया दान द्या। किती द्या वासुदेवाला? 1 रुपया दान द्या। आता कुळाचा उद्धार करून घेतला आणि 1 रुपया देण्याची वेळ आली। पाटलाने सांगितलं पैसे खिशात नाही, आमच्या आश्रमावरती या। आमचा जो आश्रम आहे त्या आश्रमाची खोली आहे, तिथं तुम्ही या, मी 1 रुपया देऊन टाकतो। पाटलाला वाटलं 1 रुपयासाठी वासुदेव कशाला आश्रमावरती येईल, आमच्या धर्मशाळेवरती येईल, येणार नाही। पाटील गेले आणि झोपले, दुसऱ्या दिवशी गावाला निघायचं, दरवाजा वाजवला। झोपले का पाटील? जसा दरवाजा वाजवला, उघडला, पाहिलं तर वासुदेव आले। वासुदेवा काय काम आहे? हे बघा पाटील, कालचा रुपया राहिला तो देऊन टाका। पाटल्याने सांगितलं 1 रुपया खिशात राहिला नाही। पत्नीला नवी साडी शाल घेतली, लेकराला खेळणी घेतली, भाड्याला पैसेच राहिले नाही। भाड्याला पैसे राहिले नाही जाण्यासाठी, मोकळा झाला। एक काम करा तुम्ही गावाला या, रुपया देऊन टाकतो, रुपया देऊन टाकतो। पाटलाला वाटलं 1 रुपयासाठी गावाला कसला येणार हा वासुदेव। 15 दिवस झाले पाटील असे मोकळे फिरू लागले। फिरता फिरता गावाच्या बाहेर आले तर पाहिलं तर काय, इकडून वासुदेव आला। जसा वासुदेव पाहिला पाटील घरी पळतच गेला। गेल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं हे बघ मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर। तिला काय कोर्स करावा लागणार आहे का स्पेशल रडायसाठी? याने अंगावर घेतलं आणि ती रडायला लागली। बरे होते ना, काही ना काही घरात आणत होते ना, आता तुम्ही गेल्याच्या नंतर आमचं कसं होईल? मोबाईलला बॅलन्स कोण टाकेल? व्हॉट्सअप बंद पडेल माझं। ती रडायला लागली मोठ्या मोठ्याने। घर नंबर विचारत विचारत वासुदेव आला। पाटलीनबाई वासुदेव आलंय, तुमच्याकडे 1 रुपया आहे। कसला 1 रुपया? पाटलाकडे 1 रुपया आहे, पंढरपूरला आले होते, पाटलाकडे 1 रुपया राहिलाय, आता कसला 1 रुपया? पाटील तर गेले। पाटलीनबाई म्हटली पाटील गेले। वासुदेव साधा सुद्धा नव्हता, चतुर आतो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विठोबा, देवच होता। वासुदेवाने सांगितलं पाटील एरवी गेले आणि तेरवी गेले ना, मौत करूनच जातो, तसा नाही जात म्हटलं। आता त्याची मौत करून जातो, तसा परत जात नाही। गावाला काय आमंत्रण द्यावं लागतं का? आवाज ऐकून सगळे धावले। काही लोक म्हटले आता शेवटची आंघोळ तरी चांगली घाला म्हटले। चुलीवर पाणी ठेवा, लाकडं घाला चांगले, उकळला का रे पाणी, आल इकडं।
पाणी आणलं चटके बसेल अशा पाण्याने आंघोळ घातली. पाटील हळूच एक डोळा उघडायचा, इकडं वासुदेव दिसायचा. एक डोळा उघडला की वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार. आंघोळ झाली, तरडीवर बांधलं, चौघांनी उचललं, राम नाम सत्य हे, स्मशानापर्यंत आणलं. एक डोळा उघडला की वासुदेव दिसायचा. पाटलाला तरडीवरून त्या सरणावर टाकलं, डोळा उघडायला तयार नाही. त्या वासुदेव भगवंत रूपी वासुदेवाला दया आली. पाटील काय काळजी करता, रुपया सुटला. तो म्हटला हे बघ पठ्ठा उठला. म्हटला लगेच तुका म्हणे धन धनासाठी देती, वासनेचे बीज जळून जाय. माणूस मरतो, वासना मरत नाही. ही वासना जाळण्यासाठी संत स्पर्शाची फार गरज आहे. जसं लोखंडाला स्पर्श झाल्याच्या नंतर लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, लोखंड लोखंड राहत नाही, लोखंडाचं सोनं होतं. जीवाला संतांना परिसामध्ये एवढी ताकद आहे की लोखंडाचं सुद्धा सोनं करतो. कोण कोण? परीस. पितळात नाही, तांब्यात नाही, सोन्यात नाही, परिसात ती ताकद आहे. संतांमध्ये एवढी ताकद आहे, बिघडल्यांना सुद्धा चांगलं करतात संत. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी, बिगड़ी ही बनेगी. चांगले तर चांगलेच होतात, बिघडलेले सुद्धा चांगलं करण्याची ताकद संतांमध्ये आहे. म्हणून ते संत चरण रज लागता, सहज वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासना जळाली, अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे उपजे आवडी. ज्ञात श्रोते आहात तुम्ही. कुठंतरी एखादा आवाज आपल्या काळजाला स्पर्श करून जातो. मी सांगत असते कीर्तनाच्या माध्यमातून, एका मूर्तिकाराने 2 मूर्ती आणल्या होत्या विकण्यासाठी. गिराईकाला विचारलं हिची काय किंमत आहे. उजव्या हाताला जी आहे सांगितलं 100 रुपये. हिची डाव्या हाताला जी आहे तिची काय किंमत आहे, 10,000 रुपये किंमत आहे.
वेगवेगळे आहेत का नाही एकच आहे, वजन वेगळे आहे का नाही एकच आहे, मूर्तिकार वेगळे आहे का नाही एकच आहे, दिसायला सारखे आहेत का म्हटले हो सारखे आहेत, मीच बनवल्यात, सगळं सारखं आहे. मग हिची 100 रुपये आणि हिची 10,000 कशासाठी? मूर्तिकाराने सांगितलं जिची 100 रुपये किंमत आहे तिच्या कानात जर तार टाकला तर तो तार इकडच्या कानातून निघतो, त्याला सरवता म्हणतात. जिची 10,000 रुपये किंमत आहे तिच्या कानात जर तार टाकला तो तार इकडच्या कानातून निघत नाही, तो तार हृदयापर्यंत जातो, त्याला श्रोता म्हणतात. ज्ञानी श्रोते आहात, भरपूर कीर्तन ऐकले तुम्ही. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. या जगाच्या पाठीवर एकच गोष्ट अशी आहे का ती आपल्याला सुख देते, ती नामचिंतन आहे. ती नामचिंतन आहे. नामचिंतन केल्याच्या नंतर तेने सदा चित्त